नमस्कार, कसे आहात सगळे? तर मस्त मजेत असाल. आजच्या नवीन व्लॉगमध्ये मी तुमचं खूप सारं स्वागत करतो. आज आहे सुट्टी, शनिवार, आणि ज्या दिवशी सुट्टी असते त्या दिवशी या मॅडम लवकर उठतात. आणि ज्या दिवशी हिची शाळा तशी भांडी घासते लवकर. तर ज्या दिवशी सुट्टी असते ना त्या दिवशीच हिला लवकर उठायचं असते. आता मला वाटतं की नाही, ती 7ला तरी आज उठल्या. आणि ज्या दिवशी शाळा असत्या, म्हणजे शाळा तिची 9:30ला असत्या, मग आम्ही तिला 8 वाजेपर्यंत उठवते. तरी सुद्धा उठत नाही ती. 8 वाजता पण मला झोपू दे म्हणता. आणि आज सुट्टी आहे तर 7 वाजल्यापासूनच उठून बसते. आणि उठल्या तर उठल्या, खेळ पण चालू झाला. हे माझे खेळ आणि याचे खेळ ह्याची एक्झाम पण आहे सोमवारपासून. आणि अभ्यास काहीही करणं झाले. तसं येतं आहे बऱ्यापैकी. यावेळी हिंदी पण आहे, क ख ग वगैरे. तर बघूया काय करते आता. तुझी आज वेलफेअर आहे. तर नेमकं आज मी म्हटलेलं आज जरा शनिवार रविवार सुट्टी आहे, तर बऱ्यापैकी घ्यायचं तिचा प्रॅक्टिस अभ्यास वगैरे. पण आज वेलफेअर आहे, तर आज मला वाटतं दिवसच त्यात जाईल. तर बघूयात आज आमचं वेलफेअर वगैरे कसं होतं, कशाबद्दल आहे ते माहीत नाही. तर चला तयारी करू. आणि बाय कर ना. बाय. मी रेडी झालोय, दोघीजण. बस कपा पण येईल, मग आम्ही जाऊ. खाली बसायचं. मम्मी मला लय प्यार नाही करत, मारत्या नुसतं. आता सगळे रेडी झालेले आहेत, पण गाडी चाललेली नाही आहे. तर बघूया गाडी केव्हा येत्या. दरवेळी तर आम्ही ड्रेसच घालून जातो. यावेळी सगळ्यांनी ठरवलं साड्या घालायच्या. तर बघूयात आज वेलफेअरमध्ये काय होतं. आम्ही वेलफेअरसाठी नाही, तर आम्हाला रील बनवायच्या होत्या म्हणून आम्ही साड्या घातल्या होत्या. वेलफेअर तर बहानाच झाला, कारण की असं तर डेली साड्या घालतच नाही. त्यामुळे म्हणजे साड्या घातल्या आणि चालू झालं आमचं रील वगैरे बनवणं. गाडी यायला लेट होता थोडासा. 11चं टायमिंग होतं, पण गाडी लेट आली. पण मुलं काय बनवूच देत नव्हते. एक तर शनिवार, त्यामुळे सुट्टी होती. त्यामुळे मध्ये त्यांचं चाललंच होतं सगळ्यांचं. आमच्या कॉटेजच्या दारात चाफ्याचं झाड आहे. त्याचा वास पण मस्त आहे आणि त्याचं फूल आम्हाला घालायचं होतं. त्यामुळे म्हटलं ह्या दीदीची जरा हाईट होती, त्यांना म्हटलं फुलं काढा, पण त्यांच्या पण हाताला येईना. शेवटी मग झाड हलवलं आणि मग थोडीफार फुलं पाडली आणि मस्त फुलं घालून आम्ही 1, 2, 3 रील बनवल्या. तो आमचे रील तर नाही बनले, पण आम्ही आता बस आली तर चाललो. बाय. बाय करा का. हाय, कैसी हो तुम? आम्ही आता पोहोचलो आहे युनिटमध्ये, जिथे वेलफेअर होतं.
वेलफेअर चालू झालं पण आमचं व्हिडिओ बनवण्याच्या नादातच होतो आम्ही. इतकं असं काही सिरियस नव्हतं वेलफेअर, नॉर्मल असं कॅज्युअलच होतं. वेलफेअर पार पडलं त्यानंतर मग आम्ही खाण्यासाठी सगळे चाललो. तर हा मेनू होता, इडली, उडीद वडा आणि गुलाबजामुन. तर खूप मस्त होता मेनू. त्यानंतर आम्ही सगळ्यांनी ज्यूस पिले. चहा पण होता, यापैकी ज्यूस पण होता. तर सगळ्यांनी आम्ही ज्यूसच घेतला. हम है हिंदुस्तानी. वेलफेअर संपलं. आम्ही आता पुन्हा बसमध्ये बसलोत आणि आता पुन्हा आम्ही घरी चाललो. बस गई. दीदी मैं रह गई थोड़ी सी बस पीछे चली गई. तर आम्ही आलो. वाली वीडियो. हाँ वेलफेयर. अशा पद्धतीने आमचा पूर्ण दिवस बरबाद झाला. काहीच नाही झालं वेलफेअरमध्ये. फक्त म्हणजे आता कॅन्टमध्ये आसपास पण चिकन फॉक्सची साथ आली आहे. तर त्याच्याबद्दलच म्हणजे सांगितलं की थोडी काळजी वगैरे घ्यायचं. आणि तर आमच्या आण्याच्या एक्झामची तयारी चालू आहे. सोमवारी पेपर आहे. आज दिवस असाच वाया गेला. आता जेवण वगैरे केलं आम्ही आणि आता बस तिचा अभ्यासच घ्यायला. तर थोडा वेळ अभ्यास घेतला नाही का, बस नाव घेणार नाही त्याचं, नाही तर ही ना लगेच चालू आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. काळजी घ्या सगळे. धन्यवाद. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आम्ही साठी नमस्कार. आम्ही ना बसते तर आम्ही नुसतं काय कडकड कसताय पप्पाच. खोळी आहे. बाय.